घेतली, पाण्यामध्ये बुडू लागला. गहिवरत झपकत झपकत पावलाने आला. आई म्हणे म्हणतात, श्रावणा काय रे उशीर केला, पाणी नाही मिळालं का? उभ्याचीच आम्ही तुम्हाला सांगितलं. राजाला आता पर्याय राहिला नाही. राजा म्हणू लागला, घ्या पाणी, घ्या पाणी प्या. कोण आहेस तू? मी राजा दशरथ. माझ्या हाताने नकळत तुमचा श्रावणाचा वध झाला. राजा, नकळत वध झाला म्हणतोस. आमचा श्रावण तू मारलास आणि आम्हाला पाणी पे म्हणतोस. तुझं पाणी नको, तुझं पाणी नको राजा. तुला शाप. अंतकाळाच्या वेळेस तू देखील पुत्र पुत्र करून मरशील. आणि दोघांनाही प्राण. राजाला वाईटही वाटलं, आनंदही वाटला. वाईट असं वाटलं का माझ्या हाताने आज 3 हत्या झाल्या, ब्राह्मणाची हत्या झाली. आनंद असा वाटला का या शापानं मला पुत्र तरी प्राप्त होईल. संपूर्ण क्रियाकर्म आटोपलंय. अयोध्येत आलाय, यज्ञ करू लागले. वशिष्ठ ऋषी देवांगना हाती आणि शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. यज्ञ नारायण प्रकट झालाय, पायास देऊ लागलाय. असणाऱ्या वशिष्ठांनी त्याचे 3 भाग केले. 3 राण्यांना देऊ लागले. एक भाग कौशल्यला दिलाय, दुसरा भाग सौमित्रीला दिलाय, तिसरा भाग कैकेयीला दिलाय. कैकेयी रुसली, तिला वाटलं मला शेवट भाग दिलाय. हातावरती घेतलाय, गायीनी झडप मारलीये. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. परत असणाऱ्या 2 जणांनी अर्धा अर्धा भाग असणाऱ्या कैकेयीला देऊ लागले. आणि 9 दिवस पूर्ण झाले. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर्त योमी. मध्यन्नासी दिनकर, पळ भरी होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, आनंदी नरनारी शेषा. आता अयोध्येला आनंद झालाय, वृक्षांना आनंद झालाय, पर्वतांना आनंद झालाय, नद्यांना आनंद झालाय. म्हणून सगळ्यांनी एक वार उंच हात करून भजन करायचं. विठोबा